नमस्कार. तर आज आपल्याला जायचं आहे वंदे भारत ट्रेनने. आपण वंदे भारत ट्रेनचं तिकीट काढूया. तुम्हाला दाखवतो वंदे भारत ट्रेन आतून कशी दिसते. आजचा प्रवास आपला खूप भारी होणार आहे. तत्पूर्वी आपल्याला तिकीट काढावं लागेल. आपल्याला बसचं अंतर आणि त्याचं अंतर सगळं बघावं लागेल. बसचं अंतर आपलं किती आहे. आपण जाणार आहे मनमाडवरनं छत्रपती संभाजीनगरला. तर तिकीट आपलं निघलेलं आहे मित्रांनो. 519 रुपये फेअर आपल्याला लागलेला आहे. अंतर कमी आहे परंतु तिकीट जास्त लागलेलं आहे. आपण फोनपेने यावरती पेमेंट केलेलं आहे. आपला ID पासवर्ड या ठिकाणी आपण एंटर करूया. ID पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर IRCTC मधून आपलं तिकीट कन्फर्म होऊन जाईल आणि आपल्याला वंदे भारतमध्ये तिकीट मिळून जाईल. अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती ट्रेनचं स्टेशन आहे आपलं, परंतु आपल्याला बसने जायचे त्यामुळे आपल्याला वेळ लागत आहे. लवकर बस स्टँडवरती बस थांबली की आपण उतरूया आणि लगेच बस स्टेशन आपलं जे रेल्वे स्टेशन आहे तिकडे प्रस्थान करूया. या ठिकाणी बस स्टँडवर थांबली आहे. पळत जावं लागते. आपले हालच हाल, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 5:30 वाजता आपली ट्रेन आहे. या ठिकाणी रिक्षावाल्याला आपण मागं लागलोय, चल रे बाबा लवकर, चल रे बाबा, पण ते काही यायच्या मार्गावर दिसेना. त्याला सीटं भेटाना. इकून तिकून त्याला सीटं भेटली. निघलो आपण आणि पोहोचतोय आपल्या स्टेशनवरती. लवकर आपल्याला त्याला पैसे देऊन मोकळं व्हायचं आहे. त्याचे झाले होते 30 रुपये. 30च्या ऐवजी आपण 40 रुपये दिले आणि लवकर आपल्या स्टेशनकडे आपण रवाना होतोय. परंतु स्टेशन आपल्यासाठी नवीन असल्यामुळं जाण्यासाठी रस्ता कुठं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. कोणाला तरी आपल्याला विचारावं लागेल. विचारल्यावरती आपल्याला कळेल पूर्ण रस्ता आहे. आपण पुढं जातोय. मला वाटतं या बाजूने असेल. इकडं अरे नाही, अहो रस्ता कुठं आहे दादा? ओके चला, या ठिकाणी रस्ता सापडलेला आहे आपल्याला. 5 नंबरवरती किंवा 4 नंबरवरती आपली गाडी असेल. एक्सिलेटरवरून जाऊ, थोडं लवकर जाऊ, म्हणजे पळपळ आपली पाय दुखी जरा थोडीशी थांबून जाईल. त्यामुळं खूप थकलोय. घाम पण खूप येतोय. ऊन पण खूप भयंकर लागतंय. उन्हाचं तुम्ही पण बाहेर पडू नका. जास्त करून मला काय हिंडायची सवय असल्यामुळं मला काय आता हिंडावंच लागतं नाही का. 4 नंबरवर तर काय गाडी दिसेना. आपल्याला 4 नंबरवरून परत पायऱ्या चढत 5 नंबरवर जावं लागते. आता या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. लवकर गाडी आपली सुटली नाही पाहिजे, कारण गाडीच्या वेळेत आपल्याला पोहोचायचं आहे. आपण आपल्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती येऊन थांबलेलो आहे. समोरून बघताय तुम्ही आता वंदे भारत ट्रेन आलेली आहे आणि वंदे भारत ट्रेनचा लुक कसा आहे तोही तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो बघा. समोरच्या बाजूने गाडी येते, दिसली का? झूम करतो तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. दिसली का? झूम केल्यावर गाडी गाडी एकदम स्वच्छ आणि क्लीन आणि नीट असल्यामुळं आपल्याला गाडीत बसण्याचा पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेता येतोय वंदे भारत ट्रेनमध्ये आणि तुम्हाला पण दाखवता येऊ शकतंय मला की गाडीतला एक्सपिरियन्स कसा आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओसोबत शेवटपर्यंत नक्की राहा. याचे सर्व दरवाजे ऑटोमॅटिक आहेत. TC आपल्याला पहिलेच भेटलेला आहे. TCने आपल्याला सीट विचारलं. दरवाजाला हात लावायची गरज नाही. ऑटोमॅटिक दरवाजा ओपन होतो. लवकर आपलं सीट शोधूया कुठे आहे. सीट नंबर 19 आहे आपलं. सीट नंबर B1 मध्ये, म्हणजे आपल्याला 1 नंबरच बोगीमध्ये सापडलंय, पण आपण 4 नंबर बोगीतून चढलोय. पूर्ण दरवाजे ऑटोमॅटिक आहे याचे. फायनली आपल्याला आपलं सीट सापडलेलं आहे. आपली बॅग वगैरे, लगेज वगैरे आपण आपल्या सीटवरती ठेवून देऊ, म्हणजे कसं आपल्याला त्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही का. या ठिकाणी आता तुम्हाला मी बाथरूम पण दाखवून देतो. बाथरूम पहिले तर मला सापडतच नव्हतं. इकडून तिकडून मला बाथरूम सापडलं. ते उघडायचं कसं तेही माहिती नाही, म्हणून मी त्याला बटन असताना सुद्धा त्याला हाताने ओढून घेतलं. बघा तुम्ही या ठिकाणी बाथरूम किती स्वच्छ आहे. आपलं घरचं पण बाथरूम एवढं स्वच्छ राहणार नाही, याच्यापेक्षा जास्त बाथरूम स्वच्छ आहे. बघू शकता एकदम नीट अँड क्लीननेस बाथरूम आहे. आणि याचा व्ह्यू आतून वा काय ती खिडकी नसल्यासारखी आहे, पण खिडकी आहे. आपल्या सीटाखाली चार्जरचा पॉईंट दिलेला आहे. पाण्याची बॉटल मोफत भेटते आपल्याला. पैसे खर्च करायची गरज नाही. नाश्ता पण मोफत भेटतो आपल्याला. तर मग ओव्हरऑल कसा वाटला एक्सपिरियन्स सर्वांनी शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.